नमस्कार मित्रांनो. वाढत्या शहरीकरणामुळे पुणे शहर सिमेंटच्या जंगलाने अगदी गच्च भरले आहे. परंतु पेशवाईच्या काळात पुणे छोटेसे गाव असताना त्या गावाला पाणीपुरवठा करणारा हा कात्रजचा तलाव मात्र अजूनही आपले अस्तित्व टिकून आहे. सध्या या तलावाचे नामकरण श्रीमंत नानासाहेब पेशवे जलाशय असे करण्यात आले आहे. आतमध्ये प्रवेश करताच समोरच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे. तलावामध्ये छोटेसे बेट असून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पाहायला मिळतो. या तलावाचा इतिहास असा आहे की पुणे गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी हा तलाव नानासाहेब पेशवे यांनी सन 1749 ते 50च्या दरम्यान बांधला. यातून पुणे गावाला म्हणजे शनिवारवाड्यापर्यंत पाणी पुरवठा करण्यासाठी दगडी भुयारी मार्गाने जलवाहिनी तयार केली गेली. त्या काळात ही पाणी योजना म्हणजे स्थापत्यकलेचा एक अद्भुत नमुना होता. आता या ठिकाणी पुणे महानगरपालिकेने तलावाच्या भोवती एक सुंदर गार्डन तयार केले आहे. या तलावाचे सुंदर रूप पाहण्यासाठी या रस्त्याने तलावाच्या मध्यभागी जाता येते. तलावाचा परिसर आणि पाण्यात खेळणाऱ्या बदकांची शर्यत पाहता पाहता कधी टाइम जातो ते कळत नाही. येथे एक उत्तम जॉगिंग ट्रॅक आणि ओपन जिम पाहायला मिळते. लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन सुद्धा या ठिकाणी आहे. हा जुन्या पद्धतीचा पाटीलवाडा तयार केला असून यामध्ये विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आहे. वाऱ्याची थंडगार झुळूक, दाट झाडी आणि येथील नैसर्गिक सौंदर्य मनाला भावणारे आहे. यामुळे अनेक पर्यटक हा तलाव पाहण्यासाठी येत असतात. बाहेर पडताना फुलराणीची सफर घ्यायला विसरू नका. पर्यटकांनी मात्र या तलावाचे पावित्र्य राखून तो स्वच्छ कसा राहील ते पाहणे गरजेचे आहे. आता सध्या तलावाच्या अवतीभोवती नागरी वस्ती आणि सिमेंटची जंगले वाढली आहेत. असे जरी असले तरी एकेकाळी पुणे गावाची तहान भागविणारा हा तलाव मात्र आपले अस्तित्व अजूनही टिकून आहे हे मात्र तितकेच खरे. धन्यवाद.